लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी 4 जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांच्यासोबत जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांची आढावा बैठक घेतली। विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी दिनांक 11 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत व धाराशिव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह हे उपस्थित होते। मराठवाड्यातील या 4ही जिल्ह्यातील घडलेल्या सर्व गंभीर गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेऊन त्यामध्ये मार्गदर्शनपर सूचना देऊन आदेशित केले। त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात अवैधरित्या चालणारे व्यवसाय, अवैध शस्त्रे, अवैध दारू, अवैध गुटखा, अवैध गांजा, ड्रग्ज यावर प्रभावी कायदेशीर कार्यवाही करणे याबाबत आदेशित केले आहे। तसेच जिल्ह्यामध्ये वाहतुकीचे नियमन करणे, मोटारसायकल चोरी, 4 चाकी वाहन चोरी याला आळा घालण्यासाठी उपाययोजना, शाळा कॉलेजमध्ये महिला विरुद्धचे गुन्हे घडणार नाही यासाठी दामिनी पथक, भरोसा सेल, पोलीस काका दीदी हे पथक कार्यान्वित करणे, तसेच पोलीस दलामध्ये एआयचा वापर वाढवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। तसेच पोलीस दलात कार्यरत सॉफ्टवेअर त्यामध्ये CCTNS, ई साक्ष, आयगॉट प्रशिक्षण, ई लर्निंग, EMOB ॲप, ई ऑफिस, EHRMS इत्यादी सॉफ्टवेअरचा प्रभावीपणे वापर करणे व वेळोवेळी प्रशिक्षण घेण्याबाबतच्या स्पष्ट सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिल्या। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.